कॅमेऱ्यासमोर जरी माझी मेहनत तुम्हाला दिसत असली तरी हे दोन हात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत, म्हणून मी हे सगळं काही करू शकत आहे. अहोंनी डबे भरायला मदत केली. तोपर्यंत मी स्वामींची पूजा करून घेतली. ना सोडती तया स्वामीच्या घेते हाती श्री स्वामीच्या निंदापन नमस्ते जय जय. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचे आपले 21 अध्यायही वाचून पूर्ण केले. कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम ज्ञातेत श्री स्वामी समर्थ हरिहम वरम दिंबगम दिव्यलिंगम ज्ञातेत अजिततेजम हिरण्य. आणि एवढं मल्टीटास्किंग मी करत आहे हे माझ्या आईने बघितल्यावर तिला विश्वासच बसणार नाही. मला आधी पुरणपोळीही जमत नव्हती आणि आता एका साईडला पुरणपोळी आणि एका साईडला भजीही तळते. जेवण वगैरे आटपून घेतलं आणि मग गेलो बाजारात. तरी 4:15 झाले होते आपल्याला बाजारात जायला. हे काका आपल्या जागेवर बसले होते, पण त्यांचा थोडाच माळ असल्याने त्यांनी आपल्याला जागा दिली. मग दुकान लावून घेत होते. ऊन फारच होतं बाबा पण. आणि ना दादू बघा कसा माझ्या शेजारी येऊन खेळतोय. माझ्या बाळाचं मला कौतुक वाटतं. आज त्याचा वाढदिवस आहे. स्वामी समर्थ त्याला उदंड आयुष्य देव, सुखी समाधानी आयुष्य देव. दुकान वगैरे लावून झाला आणि हे दोघं आपल्या का घरी गेले होते. मग ऊन जरा कमी झाल्यानंतर तो घरून आला आणि पॉपकॉर्न खात आला. अहोंनी माझ्यासाठी उसाचा रस आणला. संभाजी महाराज बलिदान मास पाळला असल्यामुळे मी चहा सोडला आहे, तर उसाचा रस घेत होते. शेजारचे काका बाजार करायला गेले असल्यामुळे दादू तिथं भाजीपाला विकायला बसले. बाजार खूप छान भरला होता यावेळेस आणि बरेच लोक मला भेटायला आलेली. कोणी इंस्टाच्या रील्स बघून तर कोणी यूट्यूबचे व्हिडिओ बघून. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्ही व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.